So students, we have seen in second part the uses of big data. We have seen four uses of big data. One was location tracking, second one was understanding of the weather patterns, third one was healthcare industries, and fourth one is banking, finance and trading. चार गोष्टींमध्ये आपण बिग डाटाचा वापर यापूर्वी पाहिला आहे. लोकेशन ट्रॅकिंगमध्ये, अंडरस्टँडिंग ऑफ वेदर पॅटर्न्समध्ये, हेल्थ केअर इंडस्ट्रीजमध्ये, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंगमध्ये. आता यानंतर आपण पाहणार आहोत या बिग डाटाचा वापर स्पोर्ट्समध्ये आणखीन कशामध्ये बिग फायनान्स अँड बँकिंग ट्रेडिंग याच्यामध्ये कसा होतो. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. बिग डाटा ॲनालिटिक्सद्वारे लोकांच्या गुंतवणुकीच्या पद्धतींचा अभ्यास केला जाऊ शकतो. नवीन अंतर्गत माहितींमुळे बँका आणि वित्त कंपन्या योग्य योजना तयार करू शकतात. या एजन्सीज आणि संस्थांचे कामकाज बिग डाटामुळे सुलभ होत आहे. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डाटा टू प्रिडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन्स, आर्चिवल of audit trails, etc. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, bank can predict future attempts. सायबर गुन्ह्यांचे अंदाज बांधणे, प्रतिबंध करणे, कार्डच्या फ्रॉडचा वापर याचा तपास करणे, ऑडिट ट्रेल्सचे संग्रहण यासारख्या बँकिंग विषयक असणाऱ्या गोष्टींचा वित्त क्षेत्रामध्ये बिग डाटाचा या ठिकाणी वापर केला जातो. वित्त क्षेत्रातील यावरील गोष्टींचा बिग डाटामध्ये वापर केला जातो. त्यांच्या ग्राहकांच्या मागील डाटांचे आणि पूर्वीच्या ब्रूट फोर्स अटॅक्सच्या डाटांचे विश्लेषण करून भविष्यामधील प्रयत्नांचा अंदाज बिग डाटाद्वारे लावला जाऊ शकतो. बिग डाटा not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. It can even predict possible spikes on servers so that bank can manage transactions accordingly. बिग डाटामुळे केवळ सायबर गुन्ह्यांचाच अंदाज लावण्यास मदत होते असे नाही, तर चुकीचे व्यवहार, नेट बँकिंगमधील त्रुटी यांच्याशी संबंधित अडचणी हाताळण्यासाठी देखील बिग डाटाचा उपयोग होतो. या गोष्टींसाठी सुद्धा देखील आपण बिग डाटाचा उपयोग करू शकतो. इट कॅन इवन प्रिडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर सो दॅट बँक कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. म्हणजे बिग डाटा सर्व्हरवरील संभाव्य किंवा अचानक वाढ, स्पाइक्स म्हणजेच अचानक त्याच्यामध्ये जी वाढ होते सर्व्हरमध्ये, याबद्दलचा अंदाज देखील बांधू शकतो, जेणेकरून बँका त्यानुसार आपले व्यवहार किंवा आपले जे काही सगळे पुढील गोष्टी असतील या चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतील. दिस सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial market. वित्तीय बाजारपेठेतील वित्तीय बाजारपेठेतील संभाव्य बेकायदा व्यवहार आणि संशयास्पद उचापती कारवाया यांवरती लक्ष ठेवण्यासाठी सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन म्हणजे SEC ही कंपनी किंवा ही एक संस्था बिग डेटाचा वापर करते. वित्त बाजारपेठेतील संभाव्य फसवणूक ओळखण्यासाठी या SEC नेटवर्क ॲनालिटिक्स आणि नैसर्गिक भाषा प्रोसेसरचा वापर केला जातो.
High frequency trading (HFT) is an area where big data finds a lot of use today. Here, big data algorithms are used to make trading decisions. Today, the majority of equity tradings now take place via data algorithms that increasingly take into account signal from social media network and news websites to make buy and sell decisions in split second. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजेच HFT हे असे क्षेत्र आहे जिथे आज बिग डाटाचा बराच वापर होतो. येथे ट्रेडिंगचे निर्णय घेण्यासाठी बिग डेटा अल्गोरिदम्स वापरले जातात आणि आजकाल जास्तीत जास्त लोक इक्विटी ट्रेडिंग डेटा अल्गोरिदमद्वारे या गोष्टी निर्णय घेण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे त्यांचा जास्त वापर करतात. खरेदी करण्यासाठी, विक्रीसाठी, सोशल मीडिया नेटवर्क, न्यूज वेबसाईटवरील संकेतांक किंवा सिग्नल यांचा सगळ्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि हे एक कशाचं वैशिष्ट्य आहे तर बिग डाटाचंच वैशिष्ट्य आहे. म्हणजे बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंगमध्ये बिग डाटाला खूप महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाच्या त्यांनी 2 संस्था आपल्याला सांगितल्यात बघा, कुठल्या SEC आणि HFT. हे जे काही एरिया आहेत किंवा या संस्था आहेत, या इलिगल ट्रेडिंग असेल, सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज असतील किंवा बिग डाटा ॲल्गोरिदम्स असतील ट्रेडिंग डिसिजन्स घेण्यासाठी, या सगळ्यासाठी काय करतात, या बिग डाटाचा वापर केला, बिग डाटाच्या ॲल्गोरिदम्स किंवा बिग डाटाच्या अंदाजांचा वापर केला जातो. नंतर पाहूया स्पोर्ट्स. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistic analytics. त्याने असं म्हटलं आहे ॲनालिसिस. त्याने असं म्हटलं आहे एखाद्या क्रिकेटचा सामना पाहताना आपल्याला आकडेवारीच्या विश्लेषणाची अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची क्रमवारी किंवा पर्याय आपल्या TV स्क्रीनवरती दाखवले जातात. तुम्ही पाहिलं हे जायजंटिक डाटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट. ज्यावेळी मॅच एखादी चालू होते त्या मॅचच्या वेळी आपण पाहिलं असेल की जास्त मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड साठवले जातात, नोंदी ठेवल्या जातात. ट्रेनिंग सेशन्स असतील, वर्कआउट असतील, या सगळ्यांचे नोंदी ठेवल्या जातात. द डाटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन्स टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. इट हॅज ट्रेमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. तर या सर्व डाटाचा उपयोग काय आहे तर हा सर्व डाटा त्या प्लेयर्स त्या जे काही खेळाडू आहेत या खेळाडूंना अतिशय उपयुक्त ठरतो. त्यांचा परफॉर्मन्स खेळाडूंचा वाढवण्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरते. दी सेन्सर्स एम्बर्ड इन स्पोर्ट इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड अवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. म्हणजे ज्यावेळी तुम्ही या क्रीडा उपकरणांमध्ये बसवलेले म्हणजेच एम्बल्ड केलेले जे काही सेन्सर्स असतात याचे आपल्याला खेळाचे जवळून निरीक्षण करून खेळ जाणून घेण्यासाठी हे सेन्सर्स मदत करतात. फील्डची परिस्थिती, हवामान, वैयक्तिक कामगिरी इत्यादी समजून घेण्यासाठी सेन्सर्सचा उपयोग होतो. द सेन्सर्स हेल्प्स अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एक्सेट्रा. म्हणजे तिथे असणारे फील्ड कंडिशन्स, वेदर, ज्या सर्व समजण्यासाठी, वातावरण समजण्यासाठी डाटाचा उपयोग होतो एक्सेट्रा. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प्स अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि व्हिडिओ ॲनालिटिक्स आपल्याला प्रत्येक परफॉर्मन्स बारकाईने पाहण्यास मदत करतात. म्हणजे क्रीडा भागामध्ये काय महत्त्व आहे पाहिलं आपण तर रेकॉर्ड ठेवण्यासाठी, त्यानंतर ट्रेनिंग्स पाहून त्याच्यामध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, सेन्सर्समुळे आपल्या क्रीडाशैलीमध्ये काय बदल घडून येतात का चांगले हे पाहण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. स्पोर्ट्स फील्ड आपण पाहिलेली आहे. त्यानंतर पाहूया ॲडव्हर्टायझिंग.
Advertisers are one of the biggest players in big data. It be Facebook, Google, Twitter, or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. जाहिरातदार हे बिग डाटामधील सगळ्यात मोठे प्लेयर्स आहेत. फेसबुक, गुगल, ट्विटर, इतर कोणतेही ऑनलाईन जायंट आहेत, हे सर्व या कशाचा वापर करतात, तर बिग डाटाचा वापर करतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. निरीक्षण केल्यानंतर हे इंटरनेट जायंट्स दिग्गज जाहिरातदारांना लोकांविषयी मोठा डाटा पुरवतात, ज्याद्वारे ते टार्गेटेड कॅम्पेन किंवा केंद्रित मोहिमा करू शकतात. त्यासाठी त्यांनी तुम्हाला एक उदाहरण दिले आहे बघा. कशाचं उदाहरण दिले बघा खाली त्यांनी. Here take example of Facebook. You can target people based on buying intent, website visit, internet job roles, demographics and whatnot. All this data is collected by Facebook algorithms using big data analytics techniques. फेसबुकचे उदाहरण काय दिले आहे, येथे तुम्ही वापरकर्त्यांच्या खरेदीचा कल, वेबसाईट्स व्हिजिट, आवडी, व्यवसाय कार्ये, लोकसंख्याशास्त्र यासारख्या अनेक गोष्टींच्या आधारे लोकांवरती आपले लक्ष केंद्रित करू शकता. हा सर्व डेटा बिग डाटा विश्लेषण तंत्राचा एक भाग आहे. द सेम गोज टू गुगल. व्हेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. काय करता तुम्ही, गुगलवर देखील असेच घडते. जेव्हा तुम्ही क्लिक्सच्या आधारे लोकांवरती लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट मिळतात, आणि जर तुम्ही लीडसाठी कॅम्पेन तयार केले तर तुम्हाला भिन्न परिणाम प्राप्त होतील. बिग डाटाच्या वापरामुळे हे सर्व शक्य झालेले आहे. म्हणजे ॲडव्हर्टायझिंगमध्ये सुद्धा तुमचा कल पाहिला जातो. फेसबुकला गेलात किंवा इतर कुठली वेबसाईट तुम्ही सर्च करत असाल तर याचा डाटा फेसबुककडे ठेवला जातो, आणि हा फेसबुक आपला डाटा ज्या काही कंपन्या आहेत, या कंपन्यांना काय आवश्यक आहे, त्यांना काय दिलं पाहिजे यासाठी त्याचा वापर करतं. फेसबुकवरती तुम्ही पाहिलं असेल बघा, फेसबुक किंवा इतर ज्या काही प्रसारमाध्यमांच्या इतर ज्या काही ॲप्स आहेत सोशल मीडियाच्या, तर या सोशल मीडियाच्या ॲप्सवरती तुम्ही पाहिलं असेल की विविध प्रकारच्या जाहिराती येतच असतात आपल्याला. त्यानंतर पुढे एंटरटेनमेंट अँड मीडियामध्ये कसा वापर आहे बघूया डाटाचा, बिग डाटाचा. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डाटा फोकस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट at the right time. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. ते असं म्हणतात की इंटरनेट आणि मीडिया ही जी फील्ड आहेत, इथे बिग डाटा जास्त फोकस करतो तुमच्यावरती. कारण तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहताय, तुमचा बिहेवियर काय आहे, पास्ट व्ह्यूज काय आहेत, तुम्ही इतिहासात किंवा मागे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहत होता, या सर्वांचा एक डाटा त्यांच्याकडे ठेवलेला असतो. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. नेटफ्लिक्स आणि यूट्यूबच्या सारख्या ज्या काही कंपन्या आहेत, तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडिओ पाहता त्या प्रकारचे व्हिडिओ दाखवण्यामध्ये कल असतो. तुम्हाला समजा काहीतरी एखादं चांगलं रेसिपीबद्दल तुम्ही दररोज व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असाल, तर तुमच्यासाठी त्या यूट्यूबकडून आणखी नवीन रेसिपीबद्दलच्या नवीन व्हिडिओजना तुम्हाला समोर आणलं जातं, जेणेकरून तुमची आवड तिथे पूर्ण व्हावी, हे तिथे दाखवलं जातं. त्यानंतर नाऊ इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स are looking to segment their viewers database and show different advertisement and shows accordingly.
This will allow better revenue from ads and will provide more engaging user experiment. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स काय करतात, तर टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट करणारे किंवा दूरचित्रवाणीवरील जे लोक असतात ते तुमचा दर्शकांचा डाटाबेस विभागून त्यानुसार विभिन्न जाहिराती आणि कार्यक्रम दाखवण्याचा विचार करीत आहेत, ज्यामुळे जाहिरातींमधून चांगला रेव्हेन्यू महसूल. नेक्स्ट वन इज एज्युकेशनल इंडस्ट्री. बिग डाटा हॅज undated the education industry. It has transformed it in leaps and bounds. Now we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of individual student. बिग डाटामुळे शिक्षण क्षेत्राची भरभराट झालेली दिसते. अगदी शिक्षण क्षेत्राचा कायापालट झालेला दिसतोय. आता आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती, त्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धती याबद्दल माहिती मिळते आणि आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड आणि डायनामिक असे स्वतंत्र लर्निंग शैक्षणिक कार्यक्रम आपण तयार करू शकतो. एव्हरी स्टुडंट कॉम्प्रहेन्शन लेवल इज डिफरंट. The course material can now be designed catering to different requirements of the student. आज विद्यार्थ्याच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी त्या कोर्स मटेरियलसाठी त्याची आकलन क्षमता, त्याची आकलन पातळी ही भिन्न असते. म्हणून त्या क्षमतेनुसार, पातळीनुसार त्या अभ्यासक्रमाची किंवा त्या विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची निर्मिती केली जाऊ शकते. बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशलिटीज. विद्यार्थ्याची बलस्थाने, त्याची कमतरता या सगळ्या गोष्टी ओळखून विद्यार्थ्याला काय आवश्यक आहे याचं मोजमाप त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉग द प्रोसेस ऑफ द स्टुडंट, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ अँड विकनेसेस. आपल्याला निकालही सहजपणे पाहता येणे शक्य झालेले. आता निकालांमधून आपण विद्यार्थ्याच्या प्रगतीचा अंदाज घेतो, त्याची बलस्थाने, कमतरता ओळखतो. यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या मानसिक कलाबद्दल, क्षमतेबद्दल त्याला चांगलं मार्गदर्शन आपण देऊ शकतो. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि यामुळे काय होतं की त्या विद्यार्थ्याला नवीन अंतर्गत ज्ञान किंवा अंतर्दृष्टी प्राप्त होऊ शकते. त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक कार्यक्षमता, परिणामकारकता वाढवण्यास मदत होऊ शकते. सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा एक आलेख उंचावण्याचं काम बिग डाटा करू शकते. आणि म्हणून ते म्हणतात बघा, काय म्हणतात, द डेप्थ ऑफ ॲन in-depth study of all this would definitely give new insight into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutions. आणि त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जर या सखोल सर्व गोष्टींचा विचार केला तर सर्वांसाठी एकच पर्याय, या सर्वात मोठ्या त्रुटीवरती उपाय मिळू शकेल. सर्वांवरती एकच पर्याय आता ठेवून चालणार नाही, तर विविध पर्याय ठेवले पाहिजेत. ज्याची क्षमता जशी आहे तसं त्याला शिकवलं गेलं तर निश्चितपणे काय होईल, त्या विद्यार्थ्यावरती एक चांगला परिणाम घडेल, त्याची कार्यक्षमता वाढेल, परिणामकारकता वाढेल आणि त्याच्याकडून चांगला आपल्याला निकाल मिळेल, चांगलं काम त्याच्याकडून भविष्यामध्ये होऊ शकेल. वी हॅव
this would in general enhance progress of all the students. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in educational industry, that is one size fits all. लक्षात आलं ना, म्हणजे मगाशी जे आपण म्हटलंय की सर्वांसाठी एकच पर्याय, ही त्रुट आपण बाजूला ठेवून सर्व विद्यार्थ्यांसाठी काय चांगलं आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय, वेगवेगळ्या प्रकारचे मोजमाप वापरू शकतो हे आपण पाहू शकतो. We have innumerable uses of big data. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in smooth working of the government machinery, etc. It is a genie in our hand. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind. लेखक इथे म्हणतात शेवटच्या भागामध्ये की बिग डाटाचे अमर्यादित उपयोग आहेत. वैज्ञानिक संशोधन, भौगोलिक स्थित्यंतरे, घडामोडी, त्यानंतर शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी धावून जाणे, यासारख्या बऱ्याच मोठ्या काम करणारा ही बिग डाटा म्हणजे एक जिनी किंवा एक प्रकारचा जादूगारच म्हणा ना. आणि हा जादूगार जर आपण काय केला, मानव जातीसाठी जर त्याचा खरोखरच चांगल्या प्रकारे जर आपण उपयोग केला तर आपलं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. अशा प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी त्यांनी बिग डाटाच्या या धड्यामधून दिलेली आहे. म्हणजे जर आपण बिग डाटाचा चांगला उपयोग केला, इंटरनेटचा वापर हा चांगल्या प्रकारे केला, माहिती तंत्रज्ञानाचा वापर जर चांगल्या प्रकारे केला, इंटरनेटवरती उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या साठ्याचा वापर जर आपण चांगल्या प्रकारे केला तर भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं यश आपल्याला मिळू शकतं. इफ वी use the big data with proper techniques, and the techniques which are mentioned in these topics are really very good. If we uses this technique, if we read the thoughts which are written in this notebook, yes, of course we can make the optimum more and more use of big data for the betterment of mankind. मानव जातीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे या गोष्टींचा आपण वापर करू शकतो, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर इथे आपला हा तिसरा भाग हा संपतोय. हा झालेला भाग एकदा सर्वांनी शांतपणे वाचून घ्या आणि चांगल्या प्रकारे अभ्यास त्याचा करा. पुस्तकामध्ये दिलेले इंग्लिश टू इंग्लिश जे शब्द आहेत ते देखील तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. एक्झाममध्ये ते विचारले जातात. आणि शेवटी म्हणजे या व्हिडिओबद्दल तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा.